नमस्कार, मी संदीप देसाई. जी24 तासच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं मोठं यश मिळवलेलं आहे. 5 पैकी 3 राज्यांमध्ये विजय मिळवत भाजपनं लोकसभा 2029 ची रणनीती आखायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झालेली आहे. 2029च्या लोकसभेचा भाजपचा मेगा प्लॅन नेमका काय आहे, नेमकी काय रणनीती भाजपनं आखायला सुरुवात केली हेच जाणून घेणार आहोत जी24 तासच्या विशेष कार्यक्रमात. भाजपचा मेगा प्लॅन मिशन 2029. पासून ते कालपर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचा निवडणुकीचा एक हुकमी चेहरा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. मग लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, महापालिका निवडणूक असो की झेडपी, भाजपचा ब्रँड मात्र एकच, तो म्हणजे नरेंद्र मोदी. मात्र आता भाजपने आखलेल्या नवीन रणनीतीत पक्ष केवळ मोदींच्याच करिश्म्यावर अवलंबून राहणार नाहीये, तर मोदींच्या चेहऱ्यासोबतच प्रादेशिक नेतृत्व मजबूत करण्यावर भर दिल्याची ही चर्चा. नरेंद्र मोदी आणि स्थानिक नेत्यांची ताकद असं भाजपचं नवं समीकरण असतं. महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश, आत्ता आपण ज्या राज्याची नावं घेतली तर या तिन्ही म्हणजे या 5ही राज्यांमध्ये लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या लोकसभेच्या या 5 राज्यांमध्ये किमान 250पेक्षा जास्त जागा भरतील. उत्तर प्रदेश सगळ्यात जास्त लोकसभेचं राज्य आहे. महाराष्ट्रात साधारणतः 48 आहेत. तीच गोष्ट आपल्याला वेस्ट बेंगॉलमध्ये दिसेल. साधारणतः लोकसभेच्या 60च्या आसपास सीट आहेत, पुढे आहेत त्यांच्यापेक्षा. तर लोकसभेच्या सीटच्या दृष्टीने या 5 राज्यांमध्ये
केंद्र सरकारच्या दृष्टीने ही 5 राज्य तशी महत्त्वाची आहेत लोकसभेच्या दृष्टीने. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम या 5 राज्यांमधल्या स्थानिक नेतृत्वाला भाजपने फ्री हँड दिल्याची चर्चा आहे. या 5 राज्यातील हे 5 प्रमुख चेहरे भविष्यामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. 5 राज्यांमधले 5 चेहरे कोणकोणते आहेत, त्या राज्यांमध्ये त्यांची ताकद काय आहे आणि 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते सत्तेचं गणित कसं पलटवू शकतात ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं. देवेंद्रजी सारखा विकासाचा चेहरा, योगी सारखा प्रखर हिंदुत्व आणि हेमंत बिश्व असतील किंवा वेस्ट बेंगॉलचे आत्ता CM झालेले असतील शुभेंदुजी, ज्यांना राज्य माहीत आहेत अशी नेते. तर मला स्वतःला असं वाटतं की भाजप हे कुठेतरी एक ऑर्गनायझेशन आणि ग्रासरूटचे लीडर याचं एक चांगलं कॉम्बिनेशन करून देशात पुढच्या 5-10 वर्षात कोणते नेते असतील हे त्यांच्या 10-5 वर्षातले मागे नेते ज्या पद्धतीने घडलेत ते आपल्या लक्षात येऊ शकेल. 5 राज्यातील 5 प्रमुख नेत्यांच्या यादीतलं आघाडीचं नाव आहे ते म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. राजकारणावरील पकड आणि विकासाची गती यामुळे फडणवीस यांचं नेतृत्व काहीसं वेगळं जाणवतंय. त्यामध्ये 2014 पासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वात भाजपची सुरू असलेली घोडदौड पद्धतीने ते महाराष्ट्राचं नेतृत्व करून राहिले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झाला आहे. पहिला 2014 ते 19 हा त्यांचा पहिला कार्यकाळ असेल. त्या काळातही आपण महाराष्ट्राची झालेली प्रगती पाहिली आहे आणि आताचा हा त्यांचा दुसरा काळ आहे मुख्यमंत्री पदाचा. या दोन्ही कार्यकाळामध्ये अतिशय कमी वयाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली छाप पाडली आहे, आपला प्रभाव सोडला आहे.
तर त्याच्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं एक वेगळं महत्त्व राहणार आहे. त्यांच्याकडून पक्षाच्या आणि देशवासियांच्याही एक योगी आदित्यनाथ यांची उत्तर भारतात प्रचंड लोकप्रियता. त्यांनी अनेक वेळा हिंदू एकता, मंदिरांचं संरक्षण, धर्मांतर विरोधी आणि गौरक्षणाच्या संदर्भातल्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली. उत्तर प्रदेशात गुन्हेगारी विरोधात कारवाया, बुलडोझर पॅटर्न सारख्या कारवायांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. एक कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी त्यांची एक प्रतिमा आहे. पण हिंदुत्ववादी नेता ही प्रतिमा असली तरी मुख्यमंत्री म्हणून ते कुठेच कमी पडले नाही आहे. या उलट उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षांमध्ये आपली छाप पाडली आहे, आपली प्रतिमा निर्माण केली आहे. एकीकडे त्यांची हिंदुत्ववादी नेता ही प्रतिमा आणि दुसरीकडे विकासाभिमुख मुख्यमंत्री, राज्याला विकासाच्या मार्गावर नेणारा मुख्यमंत्री, या दोन्ही प्रतिमांचा जो फायदा आहे तो त्यांना निश्चितपणे उत्तर प्रदेशात मिळणार आहे. 2029च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचा भाजपला फायदा होणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा ईशान्य भारतातील प्रभावशाली आणि कुशल राजकारणी म्हणून त्यांची देशभरात ओळख आहे. आसाममध्ये भाजपला सलग दुसऱ्यांदा सत्तेत आणण्याची किमया हिमंता बिस्वा शर्मा यांनी साधलेली आहे. एकंदरीतच त्यांच्या राजकीय मुसद्देगिरीमुळे ईशान्य भारत वादी नेता म्हणून ईशान्य भारतात जी त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केली
त्याचा नक्कीच फायदा भाजपाला जसा आसाममध्ये झाला आहे तसा ईशान्य भारतातही झाला आहे. म्हणजे हेमंत बिश्व शर्मा भाजपात आल्यानंतर ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. येत्या काळामध्ये हेमंत बिश्व शर्मा एक भाजपासाठी एक ॲसेट ठरणार आहे. त्यांचा फायदा आसामसह संपूर्ण ईशान्य भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये भाजपाला मिळाला आहे आणि पुढेही पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं चौथं नाव आहे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचं. ममता बॅनर्जी यांच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावणारे सुवेंदू अधिकारी हा भाजपचा पूर्व भारतातला हुकमी एक्का असणार आहे. सुवेंदू अधिकारी ममतांच्या गडात भगवा फडकवण्याची किमया साधणारा नेता. 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या हातात भाजपची सर्व सूत्र असतील. कारण आतापर्यंत बंगालच्या राजकारणात त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणांनी सत्तेची समीकरणं बदलली. ममता बॅनर्जींसारख्या मातब्बर राजकारणी महिलेला त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा धूळ चारली. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्ती असणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी दीदींची साथ सोडत भाजपात प्रवेश केला आणि बंगालमध्ये भाजपचा पाया मजबूत करत पहिल्यांदा सत्तेवर आणलं. त्यामुळे 2029च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी भाजपसाठी धुरंधर ठरू शकतात. महाराष्ट्राखालोखाल लोकसभेच्या 42 जागा पश्चिम बंगालमध्ये आहेत आणि केंद्रातील सत्तेसाठी हा आकडा परिणामकारक आहे. यावेळेस भाजपनं हिंदुत्वाचा मुद्दा असेल, विकासाचा मुद्दा असेल, स्थानिक सामाजिक जातीय कॅल्क्युलेशन्स असतील आणि एकूण भाजपचा जो काही ॲग्रेसिव्ह प्रचार असेल, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्या असं लक्षात येईल की राज्य माहीत असणारे आहेत आत्ता जे मुख्यमंत्री झालेले आहेत ते. दुसरं, त्यांना तृणमूल काँग्रेस माहीत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसलाही तोडण्यासाठी त्यांचा मोठा वापर होईल आणि राज्यातला एक पॉप्युलर चेहरा म्हणून भाजपनं जर बरोबर घेतला असेल तर लोकांना आता त्यांना पसंती दिलेलीच आहे. निवडणुकीत तो चेहरा होताच. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की भाजपला राज्य हाताळण्यासाठी हे मुख्यमंत्री म्हणून कदाचित लोकसभेच्या सर्वाधिक 40 जागा आहेत आणि त्यामुळेच भाजपनं बिहारवर देखील विशेष लक्ष केंद्रित केल्याची चर्चा. तर भाजपाने सम्राट चौधरी यांची जी निवड केली, मला वाटतं ते हे राज्यातलं जे जातीय समीकरण आहे त्या जातीय समीकरणाला अतिशय उपयुक्त ठरणारं त्यांचं नाव आहे. कारण ते ओबीसी या वर्गातून येतात. तर त्याच्यामुळे भविष्यातलं जे राजकारण आहे बिहारचं, त्या दृष्टीने भाजपाने सम्राट चौधरी यांची निवड केली आणि 2029ची जी लोकसभा निवडणूक असेल त्या निवडणुकीच्या दृष्टीने सम्राट चौधरी भाजपाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. राज्यात
भाजपाला त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे राजकीय फायदा मिळू शकतो. अठ्ठेचाळीस, पश्चिम बंगाल 42, बिहार 40, आसाम 14 या 5 राज्यांच्या एकूण लोकसभेच्या जागा आहेत 224. म्हणजेच लोकसभेच्या जवळपास निम्म्या जागांवर प्रभाव टाकणारी राज्य भाजपनं टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय. या 5 राज्यातील स्थानिक नेतृत्वाला बळ देत नेतृत्वाची एक फळी निर्माण करत 2029च्या सत्तेचा मार्ग सुकर करण्याचा मेगा प्लॅन भाजपनं आखल्याचं बोललं जात आहे. 2024ला भाजपने दिलेल्या 400 पारच्या नाऱ्याला यूपी आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातूनच मोठा धक्का बसला होता. त्यामुळे 2029ची निवडणूक ही या 5 नेत्यांसाठीही परीक्षा असणार आहे.